गावातल्या शांत वातावरणात रोहित नुकताच राहायला आला होता. शहरातून आलेला, थोडा एकटा, थोडा हरवलेला. त्याच्या घराशेजारी एक बाई राहत होती, नाव स्मिता. वय साधारण 30-35, दिसायला सुंदर, पण कायम एकटीच. पहिल्याच दिवशी स्मिताने हसून विचारलं, नवीन आलात का इथे? त्या एका स्मितातूनच काहीतरी वेगळं जाणवलं. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं. चहा, गप्पा, हलक्या हसण्यातून नातं जवळ येऊ लागलं. एक दिवस स्मिताने अचानक विचारलं, रोहित, तुला कधी असं वाटतं का की आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे? तो थोडा थांबला. हो, खूप काही. त्या दिवसानंतर त्यांची भेट रोजची झाली. रात्री उशिरापर्यंत बोलणं, हसणं आणि हळूहळू एक गुप्त नातं, अफेअर, तयार झालं. पण एक गोष्ट रोहितला कायम विचित्र वाटायची. स्मिता कधीच दिवसा बाहेर पडत नव्हती. ती फक्त रात्रीच भेटायची. एकदा रोहितने विचारलं, तू दिवसा बाहेर का येत नाहीस? ती फक्त हसली. रात्रीचं जग जास्त खरं असतं. एक रात्री रोहित तिच्या घरी गेला. घरात अंधार. फक्त एकच दिवा चालू. भिंतीवर काही जुन्या फोटो. त्याने एक फोटो पाहिला. त्यात स्मिता होती. पण फोटो खूप जुना वाटत होता. आणि त्या फोटोखाली तारीख लिहिली होती, 2015. रोहित चकित झाला. हे काय आहे? तेवढ्यात मागून आवाज आला, तो माझा शेवटचा फोटो आहे. रोहितने मागे वळून पाहिलं. स्मिता तिथे उभी होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी 2015 मध्येच मेली. अपघातात. रोहितच्या अंगावर काटा आला. मग तू? ती हसली. तूच मला पुन्हा जिवंत केलंस. तुझ्या एकटेपणाने. ट्विस्ट एंडिंग. दुसऱ्या दिवशी रोहित उठला. स्मिताचं घर पूर्ण बंद. कुलूप लावलेलं. शेजाऱ्याने सांगितलं, इथे कोणीच राहत नाही. ती बाई तर खूप वर्षांपूर्वी मेली. रोहित हादरला. पण रात्री त्याचा फोन वाजला. स्मिता कॉलिंग.